हा विजय अहिल्यानगरच्या जनतेकरता जनतेला मी समर्पित करतो की ज्यांनी आमच्या राष्ट्रवादी भाजपच्या युतीला जे प्रचंड त्यांनी आपलं पाठबळ दिला, आशीर्वाद दिला. हा विजय आमचे विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा आहे. हा विजय आमचे देशाचे आपले कणखर गृहमंत्री मान्य अमित भाईंचा आहे. हा विजय ज्यांनी संपूर्ण राज्यभरामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आज दैदीप्यमान यश पक्षाला, भारतीय जनता पक्षाला मिळालं, ते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आहे. आणि आपल्या अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची युती जी झाली, त्या पक्षाचे नेते माननीय अजितदादा पवार यांना सुद्धा या यशाबद्दल मनापासून धन्यवाद देतो. पण मला मनापासून या शहराचे लोकप्रिय आमदार माननीय संग्राम भैया जगताप आणि आपले डॉक्टर सुजय विखे पाटील या दोघांनी अतिशय परिश्रम घेतले आणि युती अभेद्य राहिली. मला त्या दोघांच्या कष्टाचं फळ आपल्याला आज पाहायला मिळतं की 68 पैकी 52 जागा अहिल्यानगरच्या इतिहासामध्ये एवढं मोठं यश प्रथमच मिळालंय. त्यांचं सुद्धा मी दोघांचंही मनापासून अभिनंदन. आता निवडणूक आयोगावर आता शिवसेनेचे नेते, आता उभाटाचे नेते आरोप करायला लागलेच आहे. पराभव लक्षात आला की एकतर निवडणूक आयोगावर आरोप करायचे, नाहीतर मग जो एक फॅशन झालेली आहे ईव्हीएमवर आरोप करायचे. त्यामुळं या लोकशाही प्रक्रियेमध्ये जनतेचा कौल स्वीकारायचा नाही आणि फक्त व्यवस्थेवर टीका करायची. करता करता जनतेचा सुद्धा त्याच्यावर आता विश्वास आला नाही. हे सगळ्या राज्यभरातल्या महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला अति स्पष्ट दिसतं. नाही, ते असं आहे की त्यांनी काय करावं त्यांचा प्रश्न आहे. आम्ही एक विशेष ते कार्यक्रम घेऊन जनतेसमोर गेलो होतो. आमदार संग्रामभाई जगताप असतील, डॉक्टर सुजय असतील यांनी एक विश्वासाचं एक विश्वासक असं अहिल्यानगर शहराच्या विकासाकरता लोकांना आश्वासन दिलं होतं आणि लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवलाय, शिक्कामोर्तब केलाय. त्यामुळे मला वाटतं आता जनतेचा विश्वास सार्थक ठरवण्याचं काम आता या भाजप राष्ट्रवादी युतीला आपल्याला करावं लागणार आहे. युती आमची दोघे तरुण आहेत, दोघे निर्णय घेतील. निवडणुकीपूर्वी जर माझ्या प्रतिक्रिया पाहिल्या, मी सांगितलं असे कोणी एकत्र निवडणूक बदलत नाही, चिन्ह बदलत नाही. असं की ही लोकशाही पद्धतीमध्ये जनता जेव्हा आपल्यासाठी झगडतो, काम करतो, त्याच्यासाठी जनता त्या ठिकाणी मतदार उभे राहतात. मुंबईच्या पायाभूत सुविधा बदलताना एवढा मोठा प्रचंड बदल माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून दाखवला. मग कोस्टल रोडचं रोपण असेल, मेट्रोच्या माध्यमातून असेल, अटल सेतू आहे, आता इतकं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईमध्ये उभं राहत आहे. मला वाटतं त्यामुळे कधी नव्हत घरातून जागा व्हायचं आणि मग बाहेर यायचं आणि मग आम्ही एकत्र झालो म्हणून सांगायचं. जनते आता आजच्या काळात जनतेला मान्य नाही आहे. मुंबई महापालिकेचा निकाल स्पष्ट सांगतोय. पुणे महानगरपालिकेचा निकाल, पिंपरी चिंचवड नगर महापालिकामध्ये उभाटाला लोकांनी नाकारलंय. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षाला नाकारलंय. सगळ्या ठिकाणी त्याची दुर्दा झालेली आहे. मला वाटतं म्हणून म्हटलं की एकत्र येण्याने काही फरक पडत नाही. लोक ह्या युतीला कंटाळलेले आहेत एकत्रित करण्याला, असं दिसतंय. निवडणूक हे आता जिल्हा परिषद निवडणूक आहे. आता आमच्या जिल्हा हॅट्रिक झालेली आहे. विधानसभेला आपण जे एवढं मोठं यश मिळालंय, नगरपालिकेने एवढं मोठं यश मिळालंय. माननीय मुख्यमंत्री महोदयाने मी नगरसभेत सांगितलं होतं आम्ही महानगरपालिकेत सुद्धा हॅट्रिक करू, ते करून दाखवली. आता चौथा धमाका हा जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं आपल्याला आज प्रसिद्ध दिसते. ज्यांना त्यावेळेस लोकांना फेक नेरेटिव्हवर जो लोकांनी दुर्दैवानं मतदारांना बोलवण्याचं काम झालं, तो फेक नेरेटिव्ह होता. आता हे मतदाराच्या लक्षात आलेलं आहे. आज पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला त्यांचा तर पूर्ण धुवा झालेला आहे. मला वाटतं त्यांना जनतेने पूर्ण नाकारलेलं आहे आणि उभाटावर सुद्धा मला वाटतं अवघी एकच जागा मिळालेली आहे. एकच जागा आहे. मला वाटतं आता याच्या पलीकडे म्हणून जनतेनं आपली चूक दुरुस्त केलेली आहे निवडणुकीमध्ये आणि भविष्यात सुद्धा असेच निकाल लागतील. मला याच्यामध्ये पूर्ण विश्वास आहे. जनता जनार्दन या महापालिकेतून दिसतंय. नगरपालिकेमध्ये, विधानसभेला, नगरपालिकेला, महानगरपालिकेचा विश्वास व्यक्त केलेला आहे. मला वाटतं ही
डॉक्टर सुजयनी त्यासाठी जे अविरत परिश्रम घेतलेले आहे, निश्चितच जनता जनार्दन त्यांना आशीर्वाद देईल. त्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही आहे. आता संग्राम भैया जोडीला आहे, त्यामुळे आता कुठे अडचण राहिली नाही आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक येईल विधान परिषदेची. सगळ्या निवडणुका महायुती जिंकेल.